मान्य अध्यक्ष महोदय, भुसावळच्या एका कॉलेजमध्ये प्रति विद्यार्थी 300 रुपये गेले 10-12 वर्षे 2-3 शीर्षकाच्या अंतर्गत पॉवर चार्जेस, कॉम्प्युटर लॅब शुल्क अशा नावाने घेतले गेले आणि याविरुद्ध कंप्लेंट झाल्यानंतर विद्यापीठाने एक चौकशी समिती नेमून ते सिद्ध झालं की बा याला आपण ट्यूशन फी, परीक्षा फी व्यतिरिक्त अदर फी म्हणतो. तुम्ही फार चांगला मुद्दा उपस्थित केला, त्यानिमित्ताने मी काही निर्णय केलेले पण मांडणार आहे आणि तुमचा आधार घेऊन काही नवीन घोषणा पण करणार आहे. तर हे 300 रुपये पर ही तशी अमाऊंट तशी छोटी होती आणि ती आता विद्यापीठाने आयडेंटिफाय करून ती साधारणतः 21 लाख आहे. त्याच्या 10% दंड लावून तो दंड विद्यार्थी विकास निधीतच टाकला, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटला उभी करून. आता एवढ्या वर्षाची ती मुलं गेली आता 21 लाखाच्या आसपास आहे. हां, त्याच्या 10% म्हणजे 2,10,000 दंड पडला त्यांना. आता तो आता द्यायचा कुठे, कारण हे विद्यार्थी तर गेले. तर त्यामुळे डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकायचं ठरलं. आता अध्यक्ष महोदय, या निमित्ताने आपल्याला या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या फी ठरतात कशा, तर नॉर्मल आर्ट्स सायन्स कॉमर्सला जी फी असते, ज्याला ट्यूशन फी आपण म्हणू, ती इतकी नॉमिनल असते. ती ट्यूशन फी आपण FRA कडून ठरवत नाही आणि ती नॉमिनल फीसुद्धा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची 100%, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांची 50% आपण भरतो. आता मुद्दा येतो तो अदर फीचा. म्हणजे फी असते आर्ट्स सायन्स कॉमर्सची 1200, मग ज्याची FRA कडून आपण फी ठरवतो अशी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची असते 8,000, 18,000. अदर फी 58,000. युअर म्हणजे अतिशय योग्य मुद्दा उपस्थित केला. आता याला आर्ट्स सायन्स कॉमर्सची अदर फी विद्यापीठ ठरवतो. ते एकेका विद्यापीठात 500-500, 600 कॉलेज असतात. ते काही ठरवतात की नाही ठरवतात माहिती नाही, याच्यावर आपल्याला नियंत्रण आणावंच लागेल. पण FRA ज्याची फी ठरवते 842 प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत, किंवा 842 त्यातले काही काढू, पण प्रोफेशनल कोर्सेस जेवढे आहेत, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर वगैरे वगैरे, MBA वगैरे, त्याची FRA ठरवताना ट्यूशन फी ठरवते. पुन्हा एकदा ते कॉलेज अदर फीच्या नावाने जास्त काढते. आता आपण निर्णय असा करतो की FRA अदर फी पण ठरवून देणार आणि त्याच्यापेक्षा जास्त फी त्यांनी कलेक्ट केली तर त्यांना त्याची शिक्षा होईल. विद्यापीठानं पण आपण सक्ती करणार की आर्ट्स सायन्स कॉमर्सची अदर फी तुम्ही ठरवता ना, तर ती दरवर्षी किंवा दर 3 वर्षांनी तुम्ही ठरवा. त्यामुळे तुम्ही म्हणता ते अतिशय योग्य आहे. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सुद्धा फी 18,000 आहे आणि अदर फी 47,000 आहे. फी 18,000 सरकार भरते, अदर फी भरत नाही. आणि त्यामुळे अदर फीसुद्धा आगामी काळामध्ये कमी करून, नियंत्रण करून, ती पण सरकार जर भरेल तर मग खऱ्या अर्थाने शिक्षण मोफत होईल. याचा आपण 100% विचार करतो. याच अधिवेशनामध्ये काल विधानसभेत संमत झाला तर विधानसभेत संमत होईल. FRA च्या संबंधात काही सुधारणा आपण आणल्या आहेत, ज्याच्यामध्ये हा भाग आहे की अदर फी कायद्यामध्ये आहेच, पण आणखी अदर फीसुद्धा FRA ने ठरवली पाहिजे. रेग्युलेशन, इन्स्पेक्शन, ऑडिट करायचा, फॉर्मली पेनल्टी करायचं, हे बॉडी आपण आपले अधिकारी मार्फत तयार करणार का, हे मेन इम्पॉर्टंट आहे. तर त्यांच्यावरती वचक असताना प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स, MBA, LLB वगैरे, BEd त्याच्यामध्ये आहे, सिस्टीमच आहे. पण ती सिस्टीमसुद्धा ट्यूशन फीसाठी आहे. आता आपण नव्याने अदर फीसाठी करू, तर अदर फीसुद्धा आपण एवढी का घेताय? तुमच्या जिमखान्याला काय सोनं लागलं आहे का? मग तुम्ही 12,000 का घेताय? असं अदर फी जे नव्हतं. हो. मंत्री महोदय, की आपण मुलींची फी माफ केली आहे, परंतु काय होतंय, इंजिनिअरिंग कॉलेज आणि याच्यामध्ये फी जमा झाली नाही सरकारकडनं, म्हणून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही आणि अनेक वेळा त्या ठिकाणी तक्रारी केल्या जातात. जसं बिल्डिंग फंड, स्वच्छता, अनेक प्रकारच्या फी हिडनमध्ये घेतल्या जातात, त्या रेकॉर्डवरच येणार नाहीत. आणि मग ह्या रेकॉर्डवर येत नसताना अनेक वेळा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मात्र पिळवणूक केली जाते. आता काही कॉलेजमध्ये तर त्या ठिकाणी उशिरा आला म्हणून दंड आकारला जातो, फोन वापरला म्हणून दंड वापरतो, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून वसुली चालू आहे. तर ह्याच्यावरती आपण कायदेशीर काय कारवाई करणार आहे?